DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। महाराष्ट्र सरकारने अलीकडेच काढलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा ओबीसी सेलच्या वतीने आज दुपारी 1 वाजता राळेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद बाढोणकर यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की ओबीसी प्रवर्गातील 350 पेक्षा अधिक जातींच्या हक्कांवर सरकार अन्याय करत असून त्यांच्या पाठीवर खंजीर खुपसते। 18 पगड जाती, 12 बलुतेदार परंपरा असलेल्या ओबीसीचे हक्क हिरावले जाणार नाहीत। हा निर्णय रद्द झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। या प्रसंगी राळेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल राजेंद्र नागतुरे, शहराध्यक्ष ओबीसी सेल राहुल होले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये किशोर धामंदे, श्रवणसिंग वडते, अंकुश रोहनकर, मारुती पाल, अफसर अली सय्यद, प्रवीण नरडवार, शेखर तेलंगे, योगेश कुरटकर, देवीदास चिमंत्रवार, देवकिरण बांडबुदे, श्रीराम लोखंडे, विवेक लखेसार, मंथन ठुणे, नानाजी बोकरे, पुरुषोत्तम चिडे, सुनील भामकर, वसंत डाखोरे, राजू महाजन, श्रीधर थुटुरकर, गजानन पाल, प्रवीण महाजन, भरत ठुणे, अशोक पिंपरे, जितेंद्र कहुरके, मधुकर राजूरकर, गजानन महाजन, शंकर पोहनकर, अनिल केवटे, गजानन झाडे, किशोर मांडवकर, अंकित कटारिया, मिलिंद इंगोले, मंगेश पिंपरे, पद्माकर राऊत, पंकज गाबंडे, रवींद्र शेराम, विनोद नरड, गजानन नाकाडे, श्रीकांत कोदाने, विनोद माहुरे, अंकुश मुनेश्वर, किसना झाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते। काँग्रेस ओबीसी सेलच्या या आंदोलनात्मक निवेदनामुळे आगामी काळात राळेगावसह संपूर्ण जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, राळेगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.